5 ऑगस्ट म्हणजे माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीचा वाढदिवस. आम्ही कसा साजरा केला हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगतो. तर जय गजानन माऊली. दुपारी जीके भाऊचा अचानक मला फोन आला, म्हणे मी शेगावला आलो. मी म्हटलं का हो बा, आज इकडे कसं काय भटकले? तर ते म्हणत काही नाही, खूप दिवसापासून महाराजांचे दर्शन घेतले नव्हते, तर म्हटलं शेगावला जाऊन दर्शन घेऊन घेऊ. मंदिरात जाता जाता आपल्या सीबी वारसचे परम मित्र भेटले, तर त्याची भेट घेऊन घेतली. तसं तर आमचं फोनवर 1-1, 2-2 तास बोलणं चालूच राहते, पण प्रत्यक्षात भेटल्यानंतर ज्या गोष्टी होतात त्या काही वेगळ्याच असतात. मग काय महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले, थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि हजारो युवकांचे आधारस्तंभ आपल्या जीके भाऊला निरोप दिला. मग काय संध्याकाळी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीचा म्हणजे माझ्या बहिणीचा वाढदिवस होता. मग काय आपल्या परी आणि डुलाला सोबत घेतला आणि केक घेऊन आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवण करायला. आता हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो हे तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की आपल्याला छोट्या गोष्टीत मोठी खुशी शोधता आली पाहिजे. वर्षभर माझी बहीण आणि आई घरातले कामं करत राहतात, पण एकच दिवस त्यांना सुट्टी नसते आणि हॉटेलमध्ये गेल्यामुळे एक दिवस त्यांना सुट्टी मिळून आराम करायला चान्स भेटते आणि या निमित्त त्यांच्या चेहऱ्यावर आलेल्या खुशीचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आयुष्यात आपण स्वतःसाठी तर खूप रिकामा खर्च करतो, पण कधीतरी आपल्या परिवारासाठी सुद्धा खर्च करून पहा, कारण की आपला विचार करून ते कधीच आपल्याला काही मागत नाही, आपल्या इच्छा मनातच ठेवतात. म्हणून त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा जाणून त्या इच्छा पूर्ण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या परिवाराच्या चेहऱ्यावर खुशी आणण्याचा असा एकही चान्स सोडत नका जाऊ, कारण की असली मजा तो सबके साथ आता है. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करून घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत ना चिंता राही ना भय. बोलो गजानन महाराज की जय.